हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अंतला. सो आता फिनाले जवळ आलेला आहे आणि आता सगळ्यांचं म्हणजे टेन्शन आपण बिग बॉस लवर फॅन्स टेन्शन वाढलेलं आहे. सगळ्यांची धाकधूक धाकधूक चालू झालेली आहे की बाबा कोण जिंकणार, आपला कंटेस्टंट जिंकतोय की नाही जिंकत आहे. तर सगळ्यांनाच थोडंसं म्हणजे टेन्शन आलं आहे, भीती वाटते. म्हणजे प्रत्येक माणूस हा वेगळा असतो, तो वेगवेगळ्या परीने घेत असतो. तर काही काही लोक कसे प्रॅक्टिकलच असतात, अरे दरवर्षी बिग बॉस येतो, माझा एक आवडतो, त्याला मी करतो, तो जिंकतो, नाही जिंकत आहे, परत नव्या जोमाने आपण परत दुसरा सीझन बघायला लागतो. तर अशा तऱ्हेने पण ऑफकोर्स प्रत्येकाला असं वाटतं ना की मी ज्याला पसंत करतोय, मला जो आवडतोय, तर त्यांनी तो जिंकावं. पण ते कधी होतं, कधी नाही होत आहे. आणि प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. तर प्रत्येक आपण कसं ना वेगवेगळ्या कोण कोणाला कनेक्ट करतं. जसं राकेशची जेंटलमॅन पर्सनॅलिटी आहे, त्याचा एवढा वर्षाचा ओरा आहे, एक्सपिरियन्स आहे, इमेज आहे, नेम फेम आहे, सगळे त्याला ओळखतात, तर तो लोकांना आवडतोय. नंतर विशालचा जो मास्टर माइंडचा जो गेम होता, तो लोकांना आवडतंय. अनुश्रीचं जी म्हणतात ना तिचं म्हणजे रिअल आहे अँड ऑल, तर ते आवडते. दीपालीचं इकडून तिकडे तिकडून म्हणजे ऑफकोर्स गेम होता. दीपालीचं एवढं नाही लाईमलाईटमध्ये दिसत आहे, पण बाकी हे चार तर पूर्ण लाईमलाईटमध्ये आहे. आणि ऑफकोर्स तन्वीचं तर डे वन पासून तिने जो गेम केला पॅशनेटली, म्हणजे अजूनही आजही ट्रॉफी दाखवली तर ये ग बाई लवकर, असं ये ग बाई लवकर की जवळ काहीतरी असं बाई असं बोलून ती गेली. म्हणजे ती पूर्ण जिंकायच्याच हिरीने आणि त्याच उद्देशाने आले. म्हणजे ऍक्च्युली ना म्हणजे आज तो केळकर आलेला, तो तिला बोला म्हणे ॲज अ प्लेयर म्हणून मला तू फार आवडतेस. सो तिचं जे पॅशन आहे ना, म्हणजे ते शिकण्यासारखं आहे. तर डे वन पासून तिने जे पॅशनेटली खेळणं आहे, म्हणजे तिने कधी अशी बोलली नाही मला हे काम नाही करायचंय, मला ही ड्युटी नाही करायची आहे किंवा काय, म्हणजे कुठला मुद्दा असू दे, म्हणजे तिने तिचे प्रत्येक जे कलर्स आहेत ते दाखवलेत. तर कुठे ना कुठे सगळेजण काही ना काहीतरी लॅकिंग वगैरे होते. शी इज द ओनली वन, की कारण सगळेजण म्हणतात ती बिग बॉस पिऊन आली, कोळून आले, व्हॉट एव्हर इट इज, म्हणजे जरा जास्तच अभ्यास करून आले. सो ते पण जो लास्ट वीकचा तिचा जो मूव होता रेवा जाताना अँड ऑल, तर लोकांना थोडंसं ते वाईट वाटलं किंवा नाही पटलं अँड ऑल. सो माणूस आहे, चुक्या करतो. सो तुम्ही म्हणजे प्रत्येकाचं तसं आहे ना, तर कशा रीतीने तुम्ही कसं घेता, सो अप टू देम ओनली. तो आता कसं सगळ्यांना सगळीकडनं सपोर्ट मिळतो आहे, की आरबीला त्याच्या हिशोबाने त्याचा फील्डचा सपोर्ट आहे, दीपालीला तिच्या फील्डचा सपोर्ट आहे, विशालला पण लोक सपोर्ट करतायत. नंतर अनुश्रीला पूर्ण इन्फ्लुएन्सर लोकांचा पूर्ण पूर्ण म्हणजे इन्फ्लुएन्स लोकांचा, म्हणजे तो राठोड आणि सिंगर गुलाबी साडीवाला, ते सगळेजण मोस्ट ऑफ लोक अनुश्रीचा म्हणजे सपोर्ट देतात. तर कसं नाही, इंस्टाग्राम आणि इथून तिथून तिला भरपूर सपोर्ट मिळतात. पण खरं आहे ना, म्हणतात ना ट्रूथ आणि फॅक्ट हे आहे ना, की इंस्टाग्रामचे जे म्हणजे फॉलोअर्स आहे आणि त्याच्यावरती आपण ना थोडं ट्रस्ट नाही ठेवू शकत, म्हणजे ते जेन्युन असतात की नाही. कारण मग तसं मग असतं तर ते फराना भट सारखी पण मग जिंकून गेली असती ना, तर तसा ते म्हणजे त्यांच्यावरती किती आपण विश्वास ठेवू शकतो की नाही ते माहिती नाही. ते काय यूट्यूबवाले जेन्युन असतात, पण इन्स्टावाले जेन्युन असतात. ते कसे असे रील असायचे जे करणारे लोक असतात. यूट्यूबवरती नाही, अरे मला याचा व्हिडिओ आवडतो मग त्याच्या व्हिडिओवरती जाणार आणि बघणार. तसं इन्स्टाचं नाही ना, अरे आवडतो म्हणून बघतो असं नाही ना, समोर रील येतात आपण बघत जातो. तर अशा प्रकारे सगळा गेम चालू आहे. सो अक्षरशः धाकधूक चालू आहे. म्हणजे ऍक्च्युली कसं म्हणताय ना, तसं बघायला गेलंय तर आय रिअली डोंट नो. न्यूज येत आहेत की म्हणजे आज अर्ध शूटिंग झालेलं आहे आणि अर्ध शूटिंग उद्या होणार आहे आणि 5 नंबरला कोणी एविक्ट पण झालेला आहे. सो अशा भरपूर न्यूज येत आहे. सो बघूया आता कोण जिंकतंय. मेन आपल्याला यावेळी ना इतकं म्हणजे एक टाइम असा होता की पूर्ण वन साइडेड गेम चालू होता. सगळ्यांना वाटत होतं हा तन्वी जिंकणार, पण हे ज्या लास्टच्या वीकमध्ये जे टर्न अँड ट्विस्ट अँड सगळं इच अँड एव्हरीथिंग झालेलं आहे, आणि अरे बापरे, आणि आता जो सगळा फॅन्सचा सगळा फाईट चालू आहे ना, बघायला इतकं म्हणजे मजा पण वाटते, वाईटही वाटते, रागही येतोय, म्हणजे सगळे मिक्स रिॲक्शन आहे. सो ना म्हणतात ना, मी म्हटलं तसं प्रत्येकाला प्रत्येक माणूस वेगवेगळ्या रीतीने कनेक्ट होत असतो. तर आय होप की ज्याला जो आवडतो तो जिंकून यावा. सो आजच्या एपिसोडमध्ये म्हणजे कालच्या सारखे होते, जे बिग बॉसचे जे म्हणतात ना लास्ट सीझनचे लोक होते, तर ते आलेले. तर स्टार्टिंगला आता काल तर कसं थर्ड सीझनचे म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्डचे येऊन गेलेले. तर आज मग फोर्थ सीझनचा आला, केळकर आला. ॲक्च्युली फ्लॉप सीझन होता आणि लोकांना तो काही ॲज अ विनर म्हणून आवडला पण नव्हता अँड ऑल. बट इट्स ओके, विनर तर विनर आहे, तर त्याला तुम्ही काय करू शकत नाही. पण तो फ्लॉप सीझन होता ते ट्रूथ आहे.
तर मग त्याच्यानी मग तो पण, तर त्यांनी चांगल्या वाईब्स दिला. त्यांनी सगळ्यांना मस्त तो, म्हणजे असं त्यांनी कोणाला डिमोटिवेट नाही केला. तर त्याला तो त्यांनी क्लिअर कट सांगितलं, की त्याला टोळी आवडते आणि टोळी आवडायची. पण त्यांनी काटालाही प्रेस केलं, की नाही तुम्ही चांगले खेळायचे अँड ऑल. आणि प्रत्येकाला तो म्हणतात, की आरवीला म्हणत होता, "किती ते शांतपणे गेम खेळलास रे तू." आणि मस्त नंतर मग हिला तन्वीला पण काय सोसायटी म्हणजे त्या बाहेर पण तुला चांगलं हे करता येतं ना. एक आहे इथे ॲक्च्युली तसं बघायला गेलं ना, तर गेममध्ये ना हे तिघंच दिसतंय. म्हणजे एक तन्वी आहे आणि विशाल आहे आणि आता अनुश्रीचा आहे. म्हणजे हे तिघंच दिसतात. आरवीचं तर काय असं बिकॉज ऑफ त्याची कसं तो शांत जेंटलमॅन पर्सनॅलिटी, जास्त कोणामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाहीये. म्हणजे बिकॉज ऑफ मग त्याचं थोडं म्हणतात ना इंजरी झाली, तर तो टास्क खेळला नाही येणार. तर थोडं तिथे कुठेतरी हे झालं. आणि दीपालीचं एवढं नाहीच. म्हणजे आता पण जे येतात ते तुला कसे प्रेस करतात, "तू सुंदर दिसते, तुझ्या साड्या फार छान आहे." अरे भाई गेम! हे गेमच नव्हता ना. तिला ॲक्चुअली लास्टपर्यंत तिला गेम कळलाच नाही. ती मॅनिप्युलेट होताना जास्त दिसली. म्हणजे ती हळवी आणि जी म्हणतात ना रडणारी अँड ऑल. तर ते तसंच म्हणजे मला तो तिचा गेम कधीच आवडला नाही. की जे तुम्हाला घालून पाडून बोलतायत आणि हे करतात, तुम्ही परत त्यांच्याजवळ जाऊन बसता आणि करता. जे तुम्हाला उलट-सुलट बोलतायत, परत तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन बसतायत. जे तुम्हाला म्हणतात ना खाली उतरवतायत, तुम्ही परत त्यांच्याजवळ जाऊन बसताय. तर मला हा बाबा गेम नाही. आयुष्यामध्ये आपल्याला जरा कोणी काय बोललं, तर आपल्याला किती राग येतो आणि वाईट वाटतं. असं वाटतं आपण त्याचं तोंड पण बघू नये. तुम्हाला तिथे एवढं नॅशनॅलिटीवर एवढं काय-काय बोलून सुद्धा तुम्ही परत नेक्स्ट टाईम मला तिथे जाऊन बसता. तर ते कुठेतरी पटलं नाही. म्हणजे कसं स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट मला तो दिसला नाही. तो दॅट शुड बी देअर. की काहीतरी बाबा, मी म्हणत नाही की तुम्ही दुश्मनीच करा आणि ऑल. पण एक डिस्टन्स तर मेंटेन तुम्ही करू शकत नाही. तू अशी बोललीस तर मला नाहीच बोलायचंय. नाही, नाही मी बोलणार. मला पटतच नाही तुझं म्हणणं. तसं आरवीचं होतं ना, त्यांनी जर विशालनी त्याचं जर पर्सनल काढलं डिव्होर्सचं. पण नाही मला तिच्याशी बोलायचं नाही. इव्हन तो त्याच्या ग्रुपमधल्या दीपालीला पण सांगायचं, "नाही तू जायचं नाही आणि बोलायचं नाही. मला आवडणार नाही." पण असं काहीतरी तुम्ही एक स्टँड असा तिचा काहीच नव्हता. तर ते कुठेतरी आवडलं नाही. तर नंतर मग त्यांनी हे केलं, म्हणजे बिग बॉसने त्याचं लग्न वगैरे पण झालेलं आहे केळकरचं. तर त्याला हे केलं म्हणजे प्रेस केलं, सॉरी कॉंग्रॅच्युलेट केलं आणि ऑल. आणि नंतर तिला अनुश्रीला त्यांनी ॲप्रिशिएट केलं, की म्हणजे रोज पलटी मारायची इकडून-तिकडे, ग्रुप नाही केला. नंतर मग आरवीला आधी सांगितलं, की मला एक मेसेज द्यायचा आहे, इम्पोर्टंट मेसेज आहे. आणि सगळेजण म्हणाले, "असा काही हा बाहेरून मेसेज आणतोय की काय?" तर म्हणे, "राखी आठवण काढते." अरे बापरे! बाबा बाहेर येऊन आरबी बघेल ना, तर आरबी तर पूर्ण शॉक होऊन जाईल. बाबा इतकी ती इंटरव्ह्यूज देते आणि भरपूर काय-काय बोलते आणि एवढं आय रिअली डोंट अंडरस्टँड की तिला म्हणजे ती लिटरली प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये दाखवते की तिला त्याच्याबद्दल प्रेम झालंय. आणि मान्यही करते की एकतर्फी आहे. मान्यही करते की एकत्र नाही होणार, आम्ही होणार अँड ऑल. पण मी सगळं त्याच्यासाठी करायला तयार आहे. मी सगळं सोडायला तयार आहे. सगळं काही तयार आहे. हे पण बोलते ती. अरे बापरे! राखी. नंतर हे पण बोलते, "हे ते लोकं ब्राह्मण आहे आणि तो त्याच्या आईचं ऐकतो, तर तो त्याच्या आईचं ऐकणार आणि तो नाही ॲक्सेप्ट करणार." आणि कशाला राखी? नाही पटत. अगं तो कुठे एक वेगळा माणूस आहे, वेगळं व्यक्तिमत्व आहे. तू ठीक आहे. अ, आणि पण ते ॲक्सेप्ट पण करते, की आधी मी गेमसाठी गेम म्हणून चालू केलं फ्लर्टिंग अँड ऑल आणि नंतर मी कधी त्याच्या प्रेमात पडले मलाच कळलं नाही. आता राखी आहे तिच्यावर किती विश्वास. पण ना खरं काय मिळालं, ती जेव्हा बोलते आणि ते एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं आणि ती लिटरली शी वॉज क्रायिंग. ती रडत होती. आणि मग असं झालं, बापरे! हिला खरंच त्याच्याविषयी प्रेम झालंय का? आणि मी पण बाई आहे ना, मला पण असं भावना आहेत अँड ऑल. आणि मग ते असं म्हणजे आपण कसं कॉमन मॅन आहे ना, तर आपल्याला असं ना वाईट वाटतं. अरे यार, इतकं हिच्यावर असं नाही व्हायला पाहिजे अँड ऑल. बापरे! नको तो विचार करावा जास्त. सो नंतर मग त्यांनी टास्क दिल्यानंतर मग ते डोक्यामध्ये खोका घालून ते बलून्स वगैरे फोडायचे होते. तर तिथे राकेश आणि तन्वी होती जोडी आणि नंतर दीपाली आणि विशाल होते. मग त्याच्यामध्ये त्यांनी ते केलं. ह्यानी दीपाली आणि विशालनी ते 38 सेकंदात केलं. नंतर राकेश आणि तन्वीने 28 सेकंड्समध्ये केलं. नंतर मग म्हणजे हो चांगलं होतं खोखा घालायचा आणि ते सगळं फोडायचं होतं. तर नंतर मग अनुश्री आली होती. मग अनुश्रीला सांगितलं, "तुला पाहिजे तू कोणाला पण निवड हवंय." तर ऑफकोर्स मला तरी वाटलं विशाल निवडेल. तर मी म्हणते, "नाही, नाही तू मला निवड, मी खेळेन म्हणून. म्हणजे मलाच माझा रेकॉर्ड तोडायचा आहे ना." म्हणजे तिचं आता लास्ट टाईम आलाय भाईसाहब.
तरी ती जिद्द सोडत नाही. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये खेळायचंय, प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जायचंय, प्रत्येक गोष्टीमध्ये तिला दिसायचंय. अरे बापरे! यार, काय होणार आहे उद्या देवाला माहिती. आणि मग त्यांनी ते फुगे फोडले आणि ते जिंकलेही. त्यांनी मला वाटतं काहीतरी 12 का म्हणजे हे 28 सेकंदात होतं. ते 12 का 18 सेकंदामध्ये, सॉरी 18 सेकंदामध्ये त्यांनी ते कंप्लीट केलं आणि ते जिंकलं. सॉरी 22 सेकंड्समध्ये काहीतरी केलं आणि ते कंप्लीट. नंतर मग याचा म्हणजे केळकरचा त्यावेळी फेमस डायलॉग कमाल. तसा तो सगळ्यांना कमाल प्रवास, कमाल जर्नी आणि काय. नंतर मग तो सगळ्यांना जाताना तर तो खरंच छान बोलून गेला, की काही प्रेशर घेऊ नका, शांत झोपा, एकत्र बसून छान गप्पा मारा. म्हणजे मला आवडलं. चांगल्या वाइब्स देऊन गेला. नंतर मग भाई साहब आले आपले सीझन 5 सूरज आणि निक्की. अरे आज तर बापरे खतरनाक केलं निक्कीने. आणि त्या सूरजचं, अरे भाई, कोणी मला मागच्या वर्षी जिंकून दिला बाबा फॅन्स लोकांना. साष्टांग नमस्कार आहे त्या लोकांना. अरे काय होतं त्याचं, तू विनर झाला तेव्हा व्हॉट एव्हर रिझननी तुम्हाला विनर केलं सिंपती. आता त्याच्यात ते काय बोलायला नको आणि त्याच्यात त्या पडायलाही नको. पण मग तू आता आलास तर विनरच्या हिशोबाने वाग ना, विनरच्या हिशोबाने बोल ना. तुझा काहीतरी एक्सपिरियन्स शेअर कर, त्या लोकांना मोटिवेट कर, त्या लोकांना काहीतरी म्हणतात ना सजेशन्स दे. याचं काहीच नाही, याचं झापूक झुपूक चालू आहे बाई. स्वतःच्या दुनियेत तंद्रीमध्ये. याचं काय झालं, एक तो काय शब्द बोलतोय तर त्याही वेळा काही कळायचे नाही आणि आज काय बोलत होता तेही काही कळत नव्हतं. आणि मला मग निक्कीचं आवडलं. ती प्रत्येकाकडे जाऊन बोलत होती आणि मग तन्वीजवळ गेली. तिला भरपूर तिने प्रेस केलं, की तू खूप चांगली खेळते वगैरे. दिसायला सुंदर मुली असतात त्या किचनमध्ये जात नाही. पण तू किचनमध्ये पण दिसत होती, किचनमध्ये पण जात होती, किचनमध्ये पण जेवण करत होती. आणि नंतर मग आरबीला बोलत होती, की तुम्ही आधी बोलली रिद्धी भेटली होती मला, म्हणजे ते कसं तिने द 50 केलाच होता ना, तर रिद्धी पण त्याच्यामध्ये होती. तर त्याच्यानंतर त्या लोकांची झाली आहे ना चांगली ओळख वगैरे. तर मग रिद्धी म्हणत होती आणि नंतर मग ती म्हणे तेच आरबीला, तुम्ही दोघं जिंकणार, तुम्हीच दोघं लाईट ऑफ करणार आहे ना. म्हणजे भरपूर प्रेस करत होती. नंतर मग विशालकडे गेली, की म्हणे तू खूप छान खेळलास, चांगली स्ट्रॅटेजीज वगैरे होती, पण तू नंतर माती खाल्लीस वगैरे. ड्रॉप म्हणजे तू कसा त्या लोकांचाच गेम अप केलास, म्हणजे तन्वीचा आणि ह्याचा आरबीचा. तर असं तिला एकदम तोंडावर सगळं काय काय बोलते. अनुशीला पण बोलते, की तू जे खेळली इथपर्यंत ती पोचलीस तर ते तुझ्यासाठी मोठं आहे. इथून तिथे तू जात होती तळ्यात मळ्यात, छान केलीस, पण आता ठीक आहे, आता बाहेर येऊन तू भरपूर कामं वगैरे करा आणि असं तसं. तर म्हणजे त्या लोकांना असं तिने डिमोटिवेटच केलं. ॲक्च्युली असं नाही करायला पाहिजे होतं. दिस इज रॉंग बिग बॉस. तर बट ती निकी आहे, ती की काही करू शकते. आता सगळ्यांना माहिती आहे. तू म्हणतात ना मानो या न मानो, मागच्या वर्षीचा जो सीझन होता बिकॉज ऑफ तिने गाजवला, की तिने पहिल्या आठवड्यापासून म्हणजे वर्षा उसगावकर जी नावाजलेलं नाव आहे, त्या बाईला तिने छेडलं. त्या बाईपासून तिने जो कॉन्टेंट चालू केला आणि तिने जे पूर्ण तो सीझन गाजवला. तुम्ही माना या ना, निक्कीमुळे तो सीझन गाजलाय. बाकीचे तर सगळे माहिती ना, त्यांना तर कित्येक जणांना सगळ्यांना म्हणायचे तुम्ही लोकं पिकनिकला आलात का? कोणी काय करायचंच नाही, कोणी काय खेळायचंच नाही. मग त्यावेळी वर्षा उसगावकरांना पण मानलं पाहिजे हां. त्यांनी पण तिला तोडीस तोडी उत्तर द्यायची आणि मस्त तिला बोलायची, बिलायची, ऐकवायची वगैरे. नंतर मग दीपालीला एक बोलत होती, की हां, तुम्ही ते लावणीबद्दल बोललात, की लावणी म्हणजे खरंच महाराष्ट्राची लावणी किती सुंदर असते आणि आणि ह्याच्या पोरी जे करतात तर ते बरोबर नाही. तर तुम्ही जे बोललात आणि तुम्ही जे केलं तर ते मला फार आवडलं. आणि नंतर तन्वीला पण म्हणते तुझ्यामध्ये स्पार्क दिसतो. नंतर मग आणि सूरजचं नुसतं इकडून-तिकडूनच. कोणाशी काय बोलत नाही, काही नाही, काही नाही, काहीच करत नाही. नंतर विशालने पण म्हणतात ना, त्यांना थोडंसं असं वाईटच वाटलं. नंतर मग तिने म्हणते, की मी तू जे काय बोलते 100% बोलते, खरं बोलते आणि माझ्या इथे पण तीळ आहे वगैरे आणि तुझ्या स्ट्रॅटेजीज वगैरे आवडल्या. पण तू जे तिथे धक्काबुक्की केलीस ना, तिथे तू गेम हारलास. ती क्लिअर कट परत त्याला बोलायला लागली. नंतर मग विशाल म्हणाला, पण विशालने पण छान उत्तरं दिली. फ्रँकली स्पीकिंग, व्हॉट एव्हर इट इज. पण विशालने पण तिला म्हणतात ना तोडीस तोड उत्तर दिलं, की महाराष्ट्राला परफेक्ट माणूस नकोय, चांगला खेळणारा माणूस पाहिजे. आणि नंतर पण मग बोला, की मला तुझं मत नकोय ना. तर ते असं बोलला तर ते तुझं मत आहे ना, असं म्हणाला तो.
आता हिचं काय म्हणजे ह्यानी तुम्हाला आठवत असेल की नाही आठवत नाही. आय वॉज थिंकिंग की का ही इथे एवढी येऊन बोलली होय. तर मला तरी असं वाटतं की स्टार्टिंगला माहिती आहे ती बोलला होता, आणि तो आणि अभिजित सावंत दोघे फ्रेंड वगैरे ना. तर म्हणे स्टार्टिंगला तो बोलला होता इथे, म्हणजे ह्या सीझनमध्ये अभिजित का हारला माहिती का, निक्कीमुळे हारला, असं काहीतरी तो बोललेला, मला असं आठवतंय. तर त्याचा येऊन निकीने वचपा काढलाय आणि त्याला म्हणजे हे उलट-सुलट बोलली. बापरे! काय माहिती. नंतर तिचा डायलॉग, "बाई काय हा प्रकार" एंड ऑल ते झालं. मग त्यांना टास्क दिला. तो टास्क चांगला होता. दोरा गुंडाळायचा होता. म्हणजे 2 होते पार्टनर. ते एकाने गुंडाळायचा, त्यानी मग तो तो दोरा तो त्यानी गुंडाळायचा आणि नंतर तिकडे जाऊन तो खांबाला परत गुंडाळायचा. अरे बापरे! ते किती पण हे होता टास्क. घर-घर, घर-घर, घर-घर पूर्ण फिरायचं. चक्कर यायला लागली सगळ्यांना. म्हणजे विशालला पण पूर्ण चक्कर आली. सगळ्यांनाच चक्कर आली. तन्वीला आली, इव्हन दीपालीने चांगलं केलं. मग तिथे अनुश्री आणि विशाल होते आणि दीपाली आणि तन्वी होते. मग त्याच्यामध्ये विशाल जिंकला. पण नंतर मग आरबी होता. मग आरबी आणि दीपाली म्हणते मी खेळते तुझ्यावर, आणि नंतर मग आरबी आणि दीपाली सॉरी हां आरबी आणि दीपाली खेळत होते आणि त्यांच्यावर मग अनुश्री आणि विशाल वगैरे होते. पण मग त्याच्यानंतर मग दीपालीने एकदम छान केलं आणि मग त्याचप्रमाणे आरबीआयनं जिंकली ती टीम. नंतर आले अभिजित आणि अंकिता. तर अभिजित पण छान दिसत होता, अंकिता पण फार गोड दिसत होती. वॉव! इतकी छान दिसत होती, म्हणजे लग्न मानवलं म्हणतात ना, तर तसं तर फारच गोड दिसत होती. आणि मग ते मालवणी भाषेमध्ये तिचं बिग बॉसशी ते बोलणं, आहाहा! म्हणजे ऐकायला एकदम मजाच आली ती. नंतर मग ते अनुश्रीला पण तिने प्रेझ केलं, की चांगली खेळते. नंतर आरबीला ते लोकं म्हणतात, की तू यू प्लेड बेस्ट आणि असं. म्हणजे सगळेजण येऊन चांगले प्रेस करत होते. फक्त निक्कीने पूर्ण सगळ्यांना म्हणजे त्यांना टोळीवाल्यांना जरा जास्तच ऐकवलं. आणि प्रत्येकजण सगळं सांगत होते, तुमचं फॅन फॉलोइंग आहे, तुमची चर्चा आहे. नंतर ती तन्वीला बोलत होती, की चर्चा आहे अँड ऑल, सो प्लीज वगैरे. पण आधी बोलायचे, "काय बोलते ही?" आणि आता म्हणजे तिच्याच ॲक्टिंगमध्ये काय बोलते? आता बोलते, "काय बोलते?" असं म्हणजे ते दोन्ही याच्यामध्ये तफावत होती, की आधी बोलायचे म्हणजे ऑफकोर्स लोकांना आवडतच नव्हतं. तिचा पहिला आठवडा तिने गाजवला होता. आणि नंतर आता ती पॉइंट टू पॉइंट बोलते तर त्याप्रमाणे. नंतर मग अभिजित पण तिला प्रेस करून, "अरे तू किती सुंदर दिसते शोमध्ये." आता पण ती बारीक-बिरीक झाली आणि ती साड्या-बिड्या घालते, तर खरंच छान दिसते. नंतर तो म्हणत होता विशाल चांगला खेळतोय अँड ऑल. नंतर टॉप 5 पर्यंत जाणार वगैरे. नंतर अनुशीलला पण सांगत होते, "तू चांगला गेम खेळते" वगैरे. म्हणे अरे मला अभिजितचं आवडलं. "अरे तुझ्यासारखं पाहिजे करायला पाहिजे होतं. मी तर बिग बॉसमध्ये लास्टपर्यंत काम करत होतो. म्हणजे टॉयलेट वगैरे सगळं करत होतो. तुझं बरं आहे, तू बोलायची सगळं, मी करणार नाही." अरे मी हे नाही करू शकलो. मी कोणाला बोललोच नाही, की मी काम नाही करणार किंवा मी पण असं करायला पाहिजे होतं. अभिजित असं सगळं बोलला. नंतर मग ती अंकिता म्हणाली, "अरे तुम्ही लोकं एकत्र बोला आहे ना, आम्ही पण लास्ट दिवसापर्यंत भांडत होतो आहे ना, पण तेच सगळं तुम्ही इथेच सोडा आहे ना." तर आणि नंतर मग ते लोकं बोलत होते आणि हा विशाल एकटाच आतमध्ये गेला. मग त्याला ते निकीबरोबर झालेलं त्याला ते फील झालं, की काय देवाला माहिती. पण मग हे लोकच बोलत होते आणि विशाल एकटा आतमध्ये जाताना दिसला. मग टास्क नंतर त्यांनी चांगला दिला. मग तो मोराचं चित्र दिलं आणि तो कलर करायचा होता. आणि मग ते आरवी आणि तन्वीचं होतं आणि दीपाली आणि अनुषेचं होतं. तर म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं भरपूर जरा जास्तच कलर दिले त्यांनी आरबीने आणि तन्वीने. आणि त्यांनी थोडं तरी व्यवस्थित केलं होतं दीपालीने आणि अनुषेने. मग त्यांनी जिंकवलं. नंतर बीबीने सांगितलं हा शेवटचा टास्क आहे आणि नंतर मग त्यांना हे केलं. आणि नंतर मग सगळेजण फीलिंग्स त्यांचे एकत्र शेअर करत होते, की आपण खेळायला आलो होतो, पण जगलो. आणि मग विशालनी पण तो जो मोर राहिलेला होता यांचा, तन्वीवाल्यांचा, त्यांनी पण मस्त रंगवला-बिंगवला. कारण नंतर त्याला आता काही टास्क दिला नव्हता मोरचा. पण त्यांनी पण रंगवला आणि मग त्यांनी पण बोललं, "बिग बॉस मी पण लास्टचा टास्क कंप्लीट केला." तर ते मला विशालचं भरपूरच आवडून गेलं यार. खतरनाक म्हणजे मला त्याचा गेम निगेटिव्ह होता अँड ऑल, मी बोललेली आहे रिव्ह्यूमध्ये अँड ऑल. पण मला आता आजचं जे होतं ना, तर त्याच्यामध्ये तो आवडला मला. त्यांनी ते कलर केला आणि सर्व बिग बॉस मला हा लास्टचा टास्क मी पण केला म्हणून. सो प्रत्येकजण खेळतोय तर मजा येते बघायला. लास्टचा दिवस आहे तर. नंतर मग इथे सगळ्यांना बोलवलं, ती ट्रॉफी वगैरे दाखवली आणि नंतर मग ती
आणि मग सगळे थोडे इमोशनल झाले आणि नंतर गाणं बिणं होतं दुसऱ्या दिवशीचं पण झालं. विशाल पण उठलेला, तर सगळ्या सोफ्याला तिथे त्या डॅन्यूबच्या ते तिथे किस करतोय, सोफ्याला किस करतोय. प्रत्येक जण आपापले इमोशन दाखवतात. ऑफकोर्स ते लोक 3 महिने तिथे राहिले, 3 महिन्यापेक्षा जास्त. हां, म्हणजे जवळ-जवळ 100 दिवस आता होतील. तर 100 दिवस तिथे राहिले, तर प्रत्येकाचे इमोशन जोडले, तर प्रत्येक जण आपापल्या परीने दाखवते. तर आज तर खरंच मस्तच होता. म्हणजे ऑफकोर्स हे लोक सगळे, आय वॉज ऑलवेज थिंकिंग हे 2-3 दिवस काय, कारण ते हिंदी बिग बॉसमध्ये बघितलेलं ना, ती तानिया अँड ऑल झाडाबिडाशी बोलत होती. म्हटलं असं काय बाबा या लोकांचं. पण हे लोकांचं मस्त त्यांनी जो सीझन 6 ट्विस्ट, तर त्यांनी ज्या मागच्या या 5 सीझनच्या लोकांना, विनर्सना, नॉट ओन्ली विनर्स म्हणजे उपविजेते असू दे किंवा फायनलिस्ट पण असू दे, त्या लोकांना त्यांनी बोलवलं ना, तर हे 2-3 दिवस ना मस्त एकदम चार चांद लावले. म्हणजे फुल ऑन एंटरटेनिंग. आणि या लोकांना बघायला मजा आली आणि ऑल. नंतर त्यांच्यावर त्या लोकांनी टास्क खेळवले, तर फुल ऑन म्हणजे असं बोर नाही झालं. ॲटलिस्ट वाव मोमेंट्स जरी नसले ना, तरी बोर नाही झालं. सो आजचा तर एकदमच म्हणजे आजचा पण एपिसोड चांगलाच होऊया. आता उद्या फिनाले, भाई टेन्शन कधी नाही, कोण जिंकतंय काय होतंय काही कळत नाहीये. सो बघूया आपण आता उद्या कोण जिंकतंय ते. मेन आता यावेळी जे म्हणतात ना, ती मनी बॅग आहे, तर ती कोण घेऊन जातंय. कारण आता तिथे कुठेतरी कालपासून ना अनुश्री थोडी डाऊन डाऊन दिसते आणि तरी तिला मोटिवेट करतोय विशाल. पण नाही का, आता ह्या लोकांचं कसं आहे, 3 जण काट्यावाले ते एकत्रच आहे. तर तिला ऍक्च्युली कसं ना, समथिंग मला तरी असं वाटतं कोणी लेडी वगैरे तिच्याबरोबर असती तर तिला मोटिवेट करायला किंवा तिच्या बरोबर आणि बरोबर, कारण थोडाफार फरक तो पडतोच ना याचा. आणि मला नाही वाटत की आता आहे त्यांचं बॉन्ड विशालची वगैरे, पण एवढं पण नाहीये दिसलं. जसं ह्या लोकांचं काट्यामध्ये ते लोक उठता बसता एकत्र बसतायत, उठतायत, खातायत, पितायत, इच अँड एव्हरीथिंग. लेट अस सी. काल बाबा धाकधूक वाढलेली आहे. सो उद्या कोण जिंकतंय, मनी बॅग आहे तर मनी बॅग कोण घेऊन जात आहे. आणि जे अनुश्री फॅन्स आहेत ते थोडेसे घाबरलेत, कारण तिला एवढा सपोर्ट मिळतंय. बोलतायत की वोटिंग ट्रेंडमध्ये ती पुढे आहे अँड ऑल. माहिती नाही, मी म्हटलं तसे वोटिंग ट्रेंड कुठले वोटिंग ट्रेंड, कारण इन्स्टाच्या ह्याच्यावरती आपण विश्वास ठेवू शकत नाही. फरानाच्या वेळी पण चाललेलं की ती जिंकणार ती जिंकणार, पण ती नाही जिंकली बिकॉज ऑफ वोटिंग. इन्स्टाचं वोटिंग फेक असतं, यूट्यूबचं बरोबर असतं. सो त्याप्रमाणे सो उद्या बघूया आपण कोण जिंकतंय, कोण मनी बॅग घेतंय. तर मजा येणार आहे. म्हणजे आपला हा जो पूर्ण 3 महिन्याचा 100 दिवसाचा प्रवास संपतोय. सो बघायला मजा येईल आपल्याला. सो भेटूया आपण उद्या आणि बघूया कोण जिंकतंय ते. थँक्यू.